काय होतं ते लगेच तुम्हाला आम्ही कळवतो. पण हा तिढा तुमच्याकडे एबी फॉर्म दिलेले होते, गठ्ठा दिलेला होता, तो आता परत द्यायला लावलेला आहे. आता जे काय पक्षाचा निर्णय आहे तो आम्हाला पक्ष काय निर्णय? किती एबी फॉर्म दिले होते? एबी फॉर्म किती दिले होते तुमचे? 165 एबी फॉर्म आपल्याकडे आता आहेत, गाडीत आहेत, कुठं गेलेले नाहीत. साहेबांनी तयार ठेवायला लावलेले आहेत. फक्त आता काय निर्णय होतो तो एक 10 मिनिट. 165 भरणार का आता? जर युती झाली नाही तर 165 एबी फॉर्म शिवसेना भरणार का? जे आता काय तो निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब जो निरोप देतील तो आता वरती घ्यायला चाललोय. आता एवढा उशीर झालाय या सगळ्याला, एवढा उशीर झालाय आता सोबळ आता मी तेच बोलायला चाललेलं आहे. काय बोलणार आहे? प्रणवने भरला का? प्रणवने भरलाय का? नाही एबी फॉर्म सहित भरलाय का? नाही भरला. बैठकीमध्ये काय बोलणार आहात तुम्ही? काय सांगणार आहात? तुमच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी आहे. तुमचं काय नेमकं मी म्हणणं काय आहे? सांगणार आहे ते आल्यावर कळणार ना. कार्यकर्त्यांचं मत तुम्ही मांडणार आहे का? कार्यकर्ते म्हणतात आता लढलं पाहिजे भाजपला सोडून, ते मत मांडणार आहे का? कार्यकर्त्यांचा उद्रेक होतो इथं. नाही कार्यकर्त्यांचे भावना बरोबर आहेत. फक्त आता मी काय जे बोलायचं ते वर बोलून तुम्हाला सांगायचं होतं ना, अगोदर झालं मग ते ऐकणार नाही. हा, तुमच्या पुरतं चाललंय फक्त. सगळं हा नागरिकांचं म्हणणं आहे का? कार्यकर्त्यांसाठी कोण लढत नाहीये, शिवसैनिकांसाठी कोण लढत नाहीये. ते जरा बघतो त्याच भावनेवर पोहोचतो. अच्छा, आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर जे आहेत ते आता आतमध्ये निघालेले आहेत, कारण का बराच काळ जे आहे ती त्यांची बैठक सुरू राहणार आहे. कारण मागील काही तासांपासून या सगळ्या घडामोडी पुण्यातील एका हॉटेलमध्ये सुरू आहेत. निलिम गोरे असतील किंवा विजय शिवतारे असतील यांच्या माध्यमातून जे आहे ते या बैठका घेतल्या जात आहेत. परंतु कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक सध्याच्या घडीला आहेत. कार्यकर्ते म्हणून काय सांगाल? कारण का इतके वेळ चालला हा सगळा तिढा सुटत नाहीये. आता वरिष्ठ आल्यावर याच्यावर निर्णय घेतील. उदय सामंत साहेब साधारण 11:15 दरम्यान येतील, ते निर्णय घेतील. अवघे काही तास राहिलेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. इतकं का ताणलं जातंय भाजपकडून शिवसेनेला? ते आता तो भाजपला विचारायचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही. पण आमचा जो प्रश्न आहे तो उदय सामंत साहेब आल्यावर निर्णय देतील. अच्छा, आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येत आहेत, कारण का सगळ्यात महत्वाची बाब हीच आहे की पुण्यातील जे नेते होते निलम गोरे असतील किंवा विजय शिवतारे असतील यांच्या माध्यमातून भाजपसोबत युतीची जबाबदारी जी आहे ती दिलेली होती, पण ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरलेत का? त्यामुळे उदय सामंतांना बोलावं लागलं. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काय सांगाल? इतका वेळ भाजपने ताणला, शेवटचा दिवस आहे, अवघे काही तास शिल्लक राहिलेत, अजून देखील तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये. खरं पाहता वास्तविक हा निर्णय आधीच घेणं फार महत्त्वाचा होता. आता कार्यकर्त्यांनी निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केलेली आहे, अर्ज भरलेले आहेत. त्याचप्रमाणे काही लोकांचे अर्ज तयार आहेत, परंतु एबी फॉर्म नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी अर्ज भरता येत नाही. तर मी आपल्या माध्यमातून सर्व प्रमुख नेत्यांना विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, हीच विनंती करतो. न्याय देतील का हे सगळेजण? कारण का भाजप सोबत एवढा वेळ बोलणी केली आहे, आता शेवटचे काही तास राहिले. अजिबात न्यायची की आम्हाला आशाच उरली नाही. रात्री आम्हाला सांगितलं सकाळी 8 वाजता एबी फॉर्म घ्यायला या, आपल्याला लढायचंय. आणि आता म्हणतात युती करायची. आम्हाला युती नाही पाहिजे, आम्हाला स्वबळावर लढायचंय. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष 2 नंबरला आहे महाराष्ट्रात, 2 नंबरला. तरी आम्हाला 15 तिकीटं कशासाठी? आणि अशा ठिकाणी 7 तिकीटं देतात की जिथं भाजप सेना कधी निवडून येणार नाही, अशी तिकीटं आम्हाला देतात. आणि जे पक्षामध्ये नाहीये, जे फाउंडर नाहीये, आम्ही फाउंडर आहे. मी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक, तरी आम्हाला तिकीटं नाही. कशासाठी आम्हाला बोलवलं कशाला इथं? तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. भाजपचे नेते असतील किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीयेत का? नेतेवरती बसतायत, बैठका करतायत, त्यांना अजूनही वाटतंय भाजपसोबत जुळून येईल. आमच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आम्हाला तिकीटं पाहिजे, आम्ही लढतो. आम्ही ओबीसीला मागतोय, अल्पसंख्याकाला न्याय नाही. एक तिकीट देऊ शकत नाही म्हणजे काय उपयोग यांचा? आम्ही एवढे वर्ष कामं करतोय साहेब, आम्हाला काय न्याय नाही. न्याय पाहिजे आम्हाला. आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला युती नाही पाहिजे. शिंदे साहेबांपर्यंत या भावना पोहोचतील कार्यकर्त्याच्या? 100% पोहोचणार. आणि शिंदे साहेबच निर्णय घेणार. युती नाही पाहिजे. आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे आम्हाला युती नाही पाहिजे. आता इथं सगळे आम्हाला हे लोक काय करणार? बीजेपी वाले तिकीटं देऊन डमी उभे करणार, डमी उभे करून आम्हाला पाडणार. मग त्यापेक्षा लढून मरू ना, लढून पडू. जे होईल कळण ना आम्हाला, आमची किती मतं मिळतात. आम्ही काय काम केलं 3.5 वर्ष? आम्ही काय झाडू मारली का तिथं पक्षात? आमच्या नेते मंडळी लक्ष नाही देत. त्यांना काहीच माहित नाही की कुणाला कसं तिकीट द्यायचं, कोण कुठला सासवडचा, कोण कुठला मोहम्मदवाडीचा, सय्यदनगरचा. पुणे शहरात तुमचं काय आहे मला सांगा. तुम्हाला पुणे शहरातला कार्यकर्ता माहिती नाही, पुणे शहरातले लोक माहित नाही, प्रभागामध्ये किती मतं हे माहिती नाही. अल्पसंख्याकला की मतं नाही साहेब.
अजिबात नाही. कार्यकर्त्यांना न्याय नाही साहेब. आम्ही काय करायचं? कुणाकडे जायचं? कुणाला मागायचं? आमचा विश्वास फक्त एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय द्यावा. आमचं एवढी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या भावना आहेत, कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. बापू वरच्या 6व्या मजल्यावरती वेगळं घडतं, ग्राउंड लेवलचा कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे बापू. हो, आता काय आहे, साहेब आमचे येतील, साहेब आल्यावर काय तो निर्णय होईल. आमच्या नेत्या निलमताई आणि बापू शिवतरे वरती बसलेले आहेत, हे सगळे निर्णय आज होईल. उदय सामंतांच्याकडे यांची अपेक्षा आहे की सगळ्या जागा ज्या आहेत त्या आपण स्वबळावरती लढल्या पाहिजेत. किमान 60-70 जागा. त्यांच्या भावना साहेबांपर्यंत आम्ही पोहोचू आता साहेब आल्यावर, आणि मग काय तो निर्णय होईल. तर ह्या सगळ्या बैठका वरती 6व्या मजल्यावरती या हॉटेलमध्ये घडतात, परंतु या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात जो आहे तो अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं या सगळ्या घडामोडी काय घडतायत, उदय सामंत अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतायत आणि उदय सामंत पोहोचल्यानंतर या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू समजून घेतायत का, आणि या अशा निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.